जवळपास त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये बघू शकता 3 फुटाच्या गव्हाणी आहेत आणि प्रॉपर मुर्रा म्हशी आहेत मित्रांनो। ह्या सगळ्या तुम्ही बघू शकता एकंदरीत या मशीनची कंडिशन किती व्यवस्थितरित्या आहे, त्यांनी प्रॉपर याची काळजी घेतलेली आहे मित्रांनो। आणि या सगळ्या ब्रीड त्यांनी हरियाणावरून आणलेल्या आहेत आणि त्यांचं पशुखाद्य अगदी व्यवस्थितरित्या आहे। त्यांची वासरही त्यांनी जपलेली आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। एकंदरीत या गोट्याचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही, 30 बाय 33 चा हा गोठा आहे आणि जवळपास 3 फुटाची गव्हाण त्यांनी केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी या गोठ्याचं नियोजन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता हा गोठा किती व्यवस्थितरित्या त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे। जवळपास 40 म्हशी आता या गोठ्यामध्ये आहेत आणि त्याची जवळपास 40 वासरे या गोठ्यामध्ये आत्ता सध्याला आहेत मित्रांनो। एक लाख ते 1.5 लाखापर्यंत म्हशी त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये ठेवलेल्या आहेत मित्रांनो। सरासरी 14 ते 18 लिटर दूध देतील इतक्या क्षमतेच्या या म्हशी आहेत, तुम्ही बघू शकताय। आता या गोठ्यातल्या सगळ्या मशीन मित्रांनो आराम करत आहेत, बघू शकताय तुम्ही। आता दुपारचा प्रहर चालू आहे आणि या सगळ्या म्हशी आता आराम करत आहेत। मंडळी नमस्कार, नाद मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जवळपास एका म्हशीपासून 2017 साली त्यांनी या दूध व्यवसायाला सुरुवात केली। आत्ता जवळपास त्यांच्या गोठ्यामध्ये 40 म्हशी आहेत। बघूया त्यांचा हा 2017 पासूनच्या आत्तापर्यंतचा प्रवास कशा प्रकारचा आहे आणि त्यांनी या गोठ्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या व्यवस्था या जनावरांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बघूया मित्रांनो आपण। त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत। भाऊ प्रथमतः नमस्कार। प्रथमतः आपला परिचय द्या। मी ज्ञानेश्वर दिगंबर गुणाले, राहणार बेलूर, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। या दूध व्यवसायाला तुम्ही कधीपासून सुरुवात केलेली आहे? 2017 मध्ये जानेवारीच्या 22 तारखेपासून सुरुवात आहे। 2017ला ज्यावेळेस तुम्ही या दूध व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस हा दूध व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं? याच्यात येण्याच्या अगोदर एका म्हशीपासून फक्त घरी खाण्यासाठी दूधसाठी एक म्हैस घेतली होती। तिथून पुढे दूध शिल्लक राहिल्यानंतर वाढवत विचार वाढवण्याचा चालू झाला आणि वाढत गेला आणि त्याला शेवट हे रूप आले। आता जवळपास तुमच्या गोठ्यामध्ये किती म्हशी आहेत? 40 म्हशी आणि 40 वासरं आहेत। कुठल्या प्रकारचे ब्रीड तुम्ही तुमच्या या गोठ्यात ठेवलेले आहेत? सुरुवात एकापासून असल्यामुळे 1-2 गावरान आहेत, 1-2 जाफर आहेत आणि बाकी पूर्ण हरियाणाचे मुर्रा आहेत। अच्छा, या सगळ्या म्हशी तुम्ही जवळपास 2017 पासून आता दूध व्यवसायाला सुरुवात आहे तुमची, सगळ्या म्हशी तुम्ही कुठून आणलेल्या आहेत? जास्त म्हशी हरियाणाहून आणलेल्या आहेत। पूर्णच चांगल्या जे ब्रीडच्या म्हशी आहेत आता जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण हरियाणाचे आहेत। हरियाणावरून म्हशी आणण्याचं कारण काय? का आपल्या महाराष्ट्रामध्ये या म्हशी मिळू शकत नाहीत? महाराष्ट्रात म्हशी भेटतील पण त्या क्वालिटीचे तेवढं दूध देणाऱ्या म्हशी भेटणार नाहीत आणि लॉंग टाईम दूध देणाऱ्या म्हशी त्या गाभा गेल्यानंतर 7 महिने 8 महिन्यापर्यंत दूध देणाऱ्या म्हशी आहेत। आता साधारण किती किमतीच्या म्हशी तुमच्या या गोठ्यामध्ये आहेत? आपली हरियाणा खरेदी 2020 पासूनची चालू आहे। 2020 साली 1 लाख, 1,05,000, 1,10,000च्या ह्याच्यामधल्याच म्हशी आहेत, कोणती 90,000, पण त्यावेळेस 14 लिटर 16 लिटर दूध त्या म्हशीपासून मिळत गेलं। जर आज तशाच क्वालिटीची म्हशी घ्यायची मग तर 1.5 लाखापर्यंत द्यावं लागणार। अच्छा, तुम्ही हरियाणालाच प्रॉपर जायचं कारण काय? मी अगोदर प्रॉपर इथून जवळच्या बाजारातून घेतल्या
त्याच्यानंतर पुन्हा 19 साली गुजरात गेलो, गुजरातमधून काही घेतल्या. पुन्हा असंच काही मित्राकडून सांगण्यात आलं की इथल्यापेक्षा हरियाणाचा रिझल्ट चांगला आहे, हरियाणाला गेलो. मग हे ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची ही बघितली, पडताळून पाहणी केली की कुठल्या म्हशीला किती किंमत द्यावं लागली आणि दूध किती निघालं, त्यावेळेस हरियाणा बेटर वाटलं, त्याच्यामुळं हरियाणा जावं गेलो. अच्छा, मुर्रा म्हैस आहे आता एक, साधारणतः खूप लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेली की बाबा 24 लिटर 30 लिटर 25 लिटर ती दूध देते. तर तुमच्या अनुभवानुसार मुर्रा म्हैस किती हायेस्टपर्यंत दूध देऊ शकते आणि ती म्हैस दूध देणारी तिची शरीर रचना कशा प्रकारची असते? साधारणतः मुर्रा बघायला गेलं तर एक सरासरी 14 लिटर 18 लिटर 16 लिटर 20 लिटर जेमतेम आपण सांभाळू शकतो. का तर त्याची किंमत आपल्याला व्यवस्थित असते आणि व्यवस्थित मेंटेनन्स होतं. ज्यावेळेस आपण हायर डीलमध्ये जाऊ 25 लिटर 28 लिटर 30 लिटर त्यांचा खुराकावर जो होणारा खर्च आहे तो त्या दुधाच्या ह्याच्या प्रमाणापेक्षा वाढत जातो, त्याचं मेंटेनन्स वाढतं. त्यांना प्रत्येक गोष्ट दूध 24 लिटर 28 लिटर मोजणं ही म्हणजे काही साध्या गोष्ट नाही किंवा परखेळ नाही. तिला त्या ताकदीचं नियोजन लागते, त्याची पूर्वतयारी तेवढीच लागते. पूर्वतयारी म्हणजे गाभण काळात सुद्धा त्याचं तेवढंच लक्ष घेतलं तर तिनं त्या पद्धतीचं दूध देऊ शकते. तुम्ही आज म्हैस आणणार आणि आजच जो दूध काढतो 28 लिटर तर शक्य नाही. मग ते सर्व गोष्टी बघायच्या गेल्या तर आपल्याला एक साधारण 14 लिटर 16 लिटर 18 लिटरची म्हैस व्यवसाय करण्यासाठी एक किंमत चांगली, कमी परेशानीमध्ये, कमी बजेटमध्ये आणि कमी मेंटेनन्समध्ये चालणारी म्हैस. एकंदरीत मुर्रा म्हशीची शरीररचना बघायला गेलं तर मुर्रा म्हैस घेत असताना त्याची शरीररचना कशा प्रकारची हवी? शरीररचना म्हटलं तर शिंग गोल असते, ते तर पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तोंड लांबट असते, तिसरा मुद्दा मान लांबट असते, चौथा मुद्दा म्हैस जर बघितलं तर त्रिकोणी आकाराची म्हैस म्हणजे पाठीमागून रुंद आणि पुढं निमुळती होत असं त्रिकोणी आकारासारखी म्हैस दिसणार. काशीची साईज तिच्या बॅक साईडला जास्त आलेली दिसणार. आणि जी शेपटी म्हणतो, शेपटी जमिनीपासून 6 इंच ते 9 इंच किंवा 1 फुटापर्यंत उचललेली असते, अशी लांबट शेपटी असते. आणि शेपटी मऊ असते, तिच्या घड्या घातले तर घड्या पडतील 4 5 6 घड्यासुद्धा पडू शकतात. आणि जेवढी शेपटीला खालून पांढरा भाग कमी असेल तेवढी जातीला मुर्रा पक्की समजली जाते. डोक्यावर पांढरा नको असायला पाहिजे आणि शेपटीला जेवढं पांढरं कमी 1 इंच 2 इंच तेवढं व्यवस्थित जास्त. तुम्ही आत्ता या तुमच्या गोट्यात असणाऱ्या मशीनचं ब्रीडिंग कशा प्रकारे करत आहे? सुरुवात AI पासूनच करत गेलो. AIला काही अडचणी मर्यादा येत गेल्या, मग त्याच्यानंतर तिकडूनच मी ब्रीडिंग बुल आणला आहे. आता तो ब्रीडिंग बुल किती रुपयाचा आणि किती वय असताना तुम्ही आणलेला आहे? वय म्हणलं तर साधारण 2.5 वर्षाचा असेल. दात लावला नव्हता. माझ्याकडे आल्याच्या नंतर त्यानं दात लावला. साधारण आपल्याकडं दात लावायची जी प्रक्रिया होती ती 2.5 वर्षाच्या पुढून किंवा 2.5 वर्षाला चालू होतं. तर किंमत म्हणायला गेलं तर त्याने 1 लाख रुपयाची खरेदी आणि दुसरं ट्रान्सपोर्टेशन असं 1,15,000 पडला आहे. गोठाधारक जे काही व्यावसायिक आहेत, पशुपालक आहेत, जवळपास त्यांनी सीमन्स भरवाव्यात की प्रॉपर ब्रीड त्यांनी त्यांच्या गोठ्यात तयार केल्या पाहिजे? विज्ञान सांगते सीमन भरायला पाहिजे, पण आज सीमन भरणं व्यवसाय तेवढा पारदर्शक राहिला नाही. त्याच्या काही आपल्या मर्यादा आहेत. जर आपण स्वतः मॅनेज करून जर सीमन भरवता येत असेल किंवा आपल्याला स्वतः बाहेरून जाऊन सीमन आणून आपल्या जवळ प्रॉपर स्टोअर करून जर AI वर्कर करून भरवता आलं तर ते सगळ्यात 1 नंबर पर्याय. का तर त्याची गुणवत्ता आपण राखू शकतो. त्याचं नायट्रोजन कमी झाले जास्त झाले आपल्या डोळ्यामाघारी विषय आहे. त्याच्यावर लिहून सगळंच असते, पण त्याचे रखरखाव जे ठेवायचं असते काय ठेवलेत आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळं AIमध्ये प्रॉब्लेम जास्त आहे. आणि म्हैस 3 महिने ते 5 महिन्यापर्यंत गाभा गेली तर आपल्याला 8 महिने 7 महिन्यापर्यंत गाभा जाऊन दूध मिळणार आहे. आणि जसा 6 महिने 7 महिने 8 महिने जर लागलेले गाभण राहिला तर तिथून पुढे दूध कमी होणार आहे आणि कमी टायमात भेटणार आहे. ते एक आपला लॉस आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला सीमन वापरायची तर सीमन स्वतः आणून स्वतः स्टोअर करून AI वर्कर करून भरवणं हा पर्याय चांगला. एकंदरीत तुमच्या या गोट्यातील खाद्य व्यवस्थापनाचा जर विचार केला तर कुठल्या प्रकारचे तुम्ही त्यांना खाद्य देता आणि किती प्रमाणात देता? खाद्य जर म्हणलं तर मका चुन्नी मका बाजारातून विकत आणून मी स्वतः घरी तयार करतो. राहिला बाकी सरकी तर
विकतच आणून पेंड विकत आणून द्यावं लागला सध्याच्याला. पण माझं असं चालू आहे की स्वतःचं पशुखाद्य स्वतः तयार करावं. म्हणजे जे पशुखाद्य कंपन्या जे स्वतःचं पशुखाद्य बनवतात, DDGS झालं, DORB झालं, पुन्हा कॉटन सीड DOC, रॅपसीड DOC, ह्या सगळ्या घटकाचं मिश्रण करून योग्य त्या प्रमाणात त्याचं मॅशमध्येच पशुखाद्य द्यायचा विचार आहे माझा. किती प्रमाणात पशुखाद्य देता तुम्ही आता? प्रति लिटर दुधासाठी अर्धा किलो आणि शरीर पोषणासाठी 1.5 किलो या प्रमाणे खाद्य, आणि मी 7 किलो वाळली वैरण आणि 17 ते 18 किलो हिरवी वैरण, हे असं सध्याच्याला चालू आहे. आरोग्य व्यवस्थापनाचा एकंदरीत विचार केला तर जनावरांना कुठले कुठले डिसीज होऊ शकतात आणि त्याच्यावरती डिसीज होऊ नये म्हणून उपाय कुठले करताय तुम्ही? मुख्यतः बघायचं म्हणतं म्हशीमध्ये डिसीज होणारच नाहीत किंवा फार कमी. गायच्या तुलनेत जर विचार केला तर कधीतरी ताप येणं किंवा कधीतरी अपचन होणं, पण हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यात तुम्ही व्यवस्थित पशुखाद्य किंवा व्यवस्थित चारा, म्हणजे ज्याला बुरशी नाही आलेली किंवा जास्त दिवस स्टोअर नाही केलेला, जे काही काळजी घेता येईल, भिजू न देणं, जर अशा पद्धतीने जर पशुखाद्य आणि पशुचा चारा स्टोअर करून जर तुम्हाला ठेवता आलं, व्यवस्थित आर्द्रता आणि तापमान ह्या 2 गोष्टी जर राखता आल्या तर मी तर असं म्हणतो की म्हैस बिमारच पडू शकत नाही, पडतच नाही. आणि कधीतरी तुम्ही गोठा स्वच्छता कमी जास्त ठेवल्यावर मास्टायटिस होऊ शकते. ओला आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन बघितलं तर ते कुठल्या प्रकारचं तुम्ही चारा देता आणि प्रमाण किती देता त्याचं? ओला चारा म्हणलं तर बुलेट 4G एकच नेपियर आहे, आणि सुक्यामध्ये म्हणलं तर सोयाबीनची गुळी, गव्हाची गुळी, ज्वारीचा कडबा, जे आपल्या हरभऱ्याची गुळी, जे आपल्या भागात रॉ मटेरियल ज्या पद्धतीनं जसं भेटल तसं आणून स्टोअर करून त्याचा एक वेगवेगळा थर लावून ते दिलं जाते. प्रमाण किती दिलं जातं आहे? प्रमाण 17 ते 18 किलो, म्हणजे 7 ते 8 किलो वाळलं आणि 17 ते 18 किलो हिरवं. म्हणजे जवळपास 30 किलोच्या जवळपास एका जनावरांना एका टायमाला नाही, दिवसाची वेळ. हो, 7 ते 8 किलो वाळलं, 17 ते 18 किलो हिरवं आणि त्याच्यासोबत 7 ते 8 किलो पशुखाद्य. छान. दुधाच्या ह्याच्यानुसार कमी जास्त होते. आता सगळ्यात जास्त जर जनावरांना लागणारी गोष्ट आहे तर तो कॅल्शियम आहे. त्याच्यासाठी तुम्ही खबरदारी म्हणून काय उपाय केले? कॅल्शियम सोबत फॉस्फरस पण लागते, आणि कॅल्शियम फॉस्फरस ज्या मिनरल मिक्सरमध्ये चांगलं घटक चांगला रेशो दाखवला गेला आहे तेच वापरणं आपलं सध्याच्याला काम आहे. जैविक म्हणून किंवा तुम्ही स्वतः आणखीन काय ॲडिशन त्यांना देताय का जनावरांना की त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे? त्याच्यात आता आपलं दूध जातं डेअरीला, तर डेअरीला दूध देते वेळेस पशुखाद्य स्वतः तयार करायच्या त्या सायकलमध्ये असल्यामुळं बायपास फॅट म्हणून एक घटक भेटला जातो बाहेर, जे की खाद्य तयार करणाऱ्या कंपन्या वापरतात, ते देणं चालू आहे. त्याच्यामुळं फॅट पण चांगला लागायला आहे, जनावरांची तब्येत चांगली आहे आणि दुधाला दर चांगला पडतो आहे. जवळपास आज बघायचं म्हणलं तर 63-64 रुपये पर लिटर बल्कमध्ये रेट लागतो. हरियाणाचं क्लायमेट कंडिशन आहे, एन्व्हायरमेंट इथला, आणि इथला जो एन्व्हायरमेंट आहे त्या वातावरणाशी एकरूप झालेल्या या म्हशी आपल्या वातावरणात सामील होतील का किंवा इथं झालेत का? अशा वातावरणाचा कुठला तुम्हाला प्रॉब्लेम आला आहे का? वातावरण जर म्हणलं तर आपलंच वातावरण हरियाणापेक्षा खूप कितीतरी पटीनं चांगलं आहे. तिथं ज्यावेळेस थंडीचा विचार करू तिथं टेम्परेचर 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री मी स्वतः जाऊन अनुभवलेलं आहे तिथं. आणि उन्हाळ्यात टेम्परेचर असं असते की उन्हाळ्यात एवढं तिथलं टेम्परेचर जास्त असते, आपण खुल्या वातावरणात बसू शकत नाही. तिथं एकतर कूलरच्या ह्याला वाऱ्याला किंवा AC वाऱ्याला बसावं लागलं. असं खुल्या वातावरणात आपण दुपारच्या वेळेस बसू शकत नाही, एवढा उकाडा जास्त असतो. आणि त्या प्रमाणात आपल्याकडे ऊन असते पण उकाडा नसते, दमट वातावरण वेगळंच असते तिथली. तर आपलं वातावरण कधी तिथलं वातावरण 4 ते 5 पटीने चांगलं आहे. आणि तिथून इथं येणं आणि इथं सेट होणं हे काही लई मोठा इश्यू नाही. 4 ते 5 दिवस गेल्याच्या नंतर म्हशी आपल्या इथं सेट होतात, व्यवस्थित चारा पाणी खातात आणि तिथलं जे दूध काढून बघितलो त्याच्यापेक्षा इथं दूध जास्त मिळते पण कमी मिळत नाही. एखादा तरुण आहे, त्याला आता दूध व्यवसाय करायचा आहे, त्यांनी पहिल्यांदा गोठ्यावर किती खर्च केला पाहिजे, ब्रीडवर किती खर्च केला पाहिजे, जेणेकरून त्याला त्या दूध व्यवसायामध्ये पुढं चालून चांगले दिवस येतील?
गोठा आपण सेटल झाल्याच्या नंतर आपल्या मर्जीनुसार कधीही कसाही बनवू शकतो. सध्याच्याला थोडक्या खर्चात थोडक्या इन्व्हेस्टमध्ये गोठा तयार करून म्हशी चांगल्या क्वालिटीच्या घेऊन 16 लिटर 18 लिटरच्या म्हशी भेटतात आणि त्या घेऊन जर चालू केलो आणि जसे जसे तुम्हाला 4थ्या 5व्या 6व्या वर्षात दिवस चांगले आले तुम्ही एक आदर्श गोठा तयार करू शकता. आणि आदर्श गोठा सुरुवातीला तयार करून तुमचं भांडवल आदर्श गोठ्यात गेलं. पुन्हा म्हशी खरेदीला जर तुमच्याकडे भांडवल कमी असलं तर तुम्ही तिथं तडजोड करून म्हशी 12 लिटर 14 लिटरच्या आणून तुम्हाला पुन्हा दूध हवं तसं मिळणार नाही. तुमची मानसिकता थोडी उलटी चालत जाणार. तर अगोदर गोठा साधारण करून म्हशी चांगल्या घेणं हे महत्त्वाचं आहे. साधारणतः किती म्हशी ठेवल्या पाहिजे? सुरुवात मी तर म्हणतो 5 म्हशीपासून करावं. स्वतः करावं. स्वतः 2 वर्ष अनुभव तिथून पुढचा व्यवहार पुढं करता येते. दूध व्यवसाय करत असताना खूप सारा नफा तर तुम्हाला भेटतोच, पण असं झालं आहे का की 2017पासून आता 2024पर्यंत कुठल्या प्रकारचा आत्तापर्यंत तुम्हाला तोटा झालेला आहे आणि अडचणी कुठल्या निर्माण झालेल्या आहेत? अडचण म्हणायला गेलं तर काय होईल, सुरुवातीला आपलं लक्ष नसल्यामुळं सुरुवातीला आलेल्या म्हशी लवकर गाभा जाणार नाहीत आणि गाभा गेल्या तर लेट गाभा जाणार. लेट गाभा गेल्या तर मधला एक काळ असा येतो की 2 वर्षानंतर तुमचं दूध जिथं कमी होतं आहे, म्हणजे तुमचं अन्नही म्हशी खरेदी करणं थांबलं जातं आहे आणि इथं तुम्हाला प्रॉपर सुरुवातीला ज्ञान नसल्या किंवा नियोजन नसल्यामुळं मधला 2 वर्षाच्या नंतरचा एक टप्पा आहे की तिथं दूध कमी होतं आहे आणि त्या काळात जे माणूस टिकून राहिला किंवा स्थिर राहिला त्याचा दूध व्यवसाय पुन्हा मागे फिरून बघण्याची पुन्हा गरज पडत नाही. आणि सुरुवातीला वासरं सांभाळलो पहिल्या 3 ते वर्षाच्या नंतर 4थ्या वर्षात तुम्हाला तुमची घरची पिढी स्वतःची तयार होते. तुम्हाला पुन्हा आणायला जायची गरज नाही, काहीच नाही. आणि घरची पिढी जेवढी तयार करचाल तेवढं तुम्हाला प्रॉफिट जास्त राहील. म्हणजे दरवर्षी तुम्ही त्याच्यातून 4 ते 5 म्हशी विकून नफा कमवू शकता आणि दुधातूनही नफा कमवू शकता. तोटे सांगा कुठले? तोटा फक्त दूध बंद होते मधल्या काही काळात आणि तिथंच तोटा होते. तिथं दूध जर बंद नाही पडू दिलं तुम्ही नियोजन चांगलं करून. एखादी जनावर दगावतंय. आता विषय कसा आहे, म्हैसच म्हणतो आणि म्हैस आजारी पडणार. चला ओके ठीक आहे. आता ज्या म्हशींचं शेण आहे मलमूत्र आहे याचं नियोजन तुम्ही कसं केलं आहे? मलमूत्र जे आहे त्याला एक 70-75 हजार लिटरचा स्टोरेज टँक केला आहे आणि त्याच्यामध्ये लघवी आणि धुल्यालं पाणी त्या 75 हजार लिटरच्या स्टोरेज टँकमध्ये जाते. तिथून ते पाणी गवताला आणि उसाला दोन्हीकडे शिफ्ट होते. त्याच्यात मडपंप आहे आणि शेण जे आहे ते शेण पूर्ण विकलं जाते आणि जेवढं शेण विकलं जाते तेवढ्या शेणावर जेवढी काही वाळली वैरण मला बाहेरून खरेदी करावं लागणार आहे ते खरेदी होते आणि पैसे शिल्लक राहतात. पण वाळल्या वैरणीसाठी पैसे वेगळे लावायची गरज नाही. काय रुपये भावानं आता तुम्ही शेणखत विकताय? शेणखत 3800 ते 4000 रुपये ट्रॅक्टरची ट्रॉली जाते आणि टिप्पर म्हणायचं नंतर 18 ते 20 हजाराच्या दरम्यान टिप्पर विकलं जाते 5 ब्रासचं. आता एक शेवटचा प्रश्न आहे, दूध व्यवसाय फायद्याचा आहे की तोट्याचा आणि तरुणानं दूध व्यवसायात उतरावं की नाही? दूध व्यवसायात उतरायचं असेल तर मला जास्त दिवस ह्याच्यात टिकायचं आहे ही सुरुवातीला मानसिकता धरून जर उतरलो तर टिकते. 2 वर्षाच्या नंतर एक असा काळ येतो की जिथं तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यात काही शिल्लक नाही का, तर तिथं तुमचं दूध कमी झालेलं असतं. मग तुम्ही ते 2 वर्षाच्या नंतरचा टप्पा काढलो तुम्हाला परत पुन्हा मागे फिरून बघायची गरज नाही. तुम्हाला त्याच्यात फायदा दिसतच जाते नाही होतेच, पण तेवढी तुमची मानसिकता पाहिजे, तुमची ही पाहिजे की स्थिरता पाहिजे की मला तेच करायचे आणि तिथूनच चालू करायचं आहे. तर मित्रांनो हे होते ज्ञानेश्वर भाऊ गुणाले. जवळपास त्यांनी आत्ता गोठ्यामध्ये व्यवस्थितरित्या नियोजन केलं आहे. खरं तर त्यांच्या वेळातलं वेळ काढून त्यांनी आपल्या चॅनलवर भेट दिली आणि तुम्हा सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून त्यांचे आणि तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.